आज मी दिवसभर कामानिमित्तानं बाहेर होते, त्याच्यानंतर मी घरी आले आणि सोजवळ अशी पुन्हा रेडी होते, कारण की आज आमच्या घरी पाहुणे येणार आहेत. पाहुणे इन द सेन्स की माझ्या नणंदबाई लोक आणि त्यांच्या फॅमिली. तर जेवायला आज आमंत्रित केलं आहे त्यांना, सो मी त्याच्याकरता रेडी होते. सोबत हस्बंड होते, तर तुम्ही बघताय त्यांच्या चेहऱ्यावरची चमक बघा. आणि सगळं क्रेडिट जे आहे ते मला भेटायला पाहिजे, कारण काही दिवसांपासून ग्रूमिंग चाललं आहे त्यांचं आणि खूप जास्त लक्ष दिलं जातं आहे स्किनवर, त्यांच्यावर. कारण की त्यांना आवड तर नाही आहे, लक्ष तर मलाच द्यावं लागणार आहे, कारण कधी कधी आई बनला तर मूल चमकायला लागतं. सो तसंच काही आहे. हे जेवण होतं आमच्याकडे आणि पाहुणे घरात असल्यामुळे मी कॅमेरा ऑन नाही करू शकले, त्याच्यामुळे शूट नाही घेणं पॉसिबल झालं. पण हे जे अन्न आहे हे उरलं आहे. इतकं सुंदर जेवण होतं, तर हे वाया कसं जाऊ द्यायचं. मग पाहुणे गेल्यानंतर मी ते सगळं पॅक केलं आणि नेहमीप्रमाणे ठरलेल्या ठिकाणी ते दिलं गेलेलं आहे. आणि हे देण्याकरता आम्ही जातो मोस्ट ऑफ गंगेवर, कारण तिथे खूप सारे लोक असे असतात ज्यांना भुकेलं झोपावं लागतं. आणि मग हे जेव्हा अन्न त्यांच्या पोटात जातं तर कुठे ना कुठे आपल्यालाही छान वाटतं आणि वेस्ट पण नाही जात. तर माझं नेहमीचं आहे, साधं थोडं जरी जेवण उरलं तर मी ते पुरवते गरिबांना किंवा जे भुकेले असतात त्यांना. थोडे कष्ट असतात तिथपर्यंत. खीर आहे त्याच्यात, भाजी, चपाती, भात. खीर पहिले खा, छान आहे. काहीच नाही आहे त्यांच्या भुकेसमोर. आणि चपाती वगैरे ते पण काही उरलं ना तर मग मी ते साचून फ्रीजमध्ये ठेवते आणि 1-2 दिवसात गाईंना दिलं जातं. मग त्याही प्रसन्न होतात. कशाला? हवा खातो का? हवा खा. हवाच खा, तू जेवू नको. वेडेपणा. एवढं सुंदर जेवण केलंय मी. पुरणपोळी आवडत नाही का तुला? कारण की ते हेवी असतं, नंतर खाऊन लगेच झोपता नाही. मी तुला ताटात देईन तेवढं खायचं. लाडा झाली तुला दुपारी म्हटलं विराट फ्रूट खा रे 4 वाजता. ऍपल खाल्लं होतं? ऍपल त्याला बनवलं लागतं शिखरण. तुला आवडतं मला माहिती. अरे तू पत्ते खेळून आला काय जिरा हात लावून आला. पटकनच करते. तरी पण सवय ठेवायची बेटा, हँड वॉश करायची. तू जरी कुठे टच नाही केलंय तरी पण. नेक्स्ट डे सायंकाळी पुन्हा पुरण उरलेलं होतं. मग पुरणाच्या चपातीचा बेत झाला, कारण की ह्यांना इतकी आवडते पुरणाची पोळी, त्याच्यामुळे आम्हाला ती कंपल्सरी करावी लागते. आणि सोबत शिखरण. तर सोबतच चालाय नवनाथांची पोथी आमची चालू आहे, जे की हे वाचतात. तर पहिले त्यांना नैवेद्य आणि मग त्याच्यानंतर जेवण. पुरणपोळीचं जेवण खूप जड असतं, तर विचार केलेला की 6:30-7लाच आपण जेवण घेऊया. तर जेवता 7:30 वाजले. मग सगळं खूप लवकर आटोपलं. तर मग विचार केला की काहीतरी खरेदी करायला जायला, कारण मला मंगळसूत्र खूप दिवसांपासून घ्यायचं होतं आणि आज फ्री टाईम होता, कारण उद्या मला पुन्हा शूट आहे, जमणार नाही. तर आता रिकामा वेळ आहे, तर फिरत मग शॉपिंग करायला गेलेलो. आणि माझं असंच आहे की तुम्ही मला नेहमी क्वेश्चन करतात ना की तू ज्वेलरी कुठून घेते, तुझं काय जे पण असतं ते युनिक असतं. तर माझं असंच आहे गाईज, जे पण शॉप दिसतं तिथं घुसते आणि मग मला डिसेंट असं डिझाईन दिसलं की मी ते उचलते. आणि इथे पण छोटे छोटे कानातले मी घेतलेले आणि मला इथलं जे मंगळसूत्र आहे ते प्रचंड आवडलं, तर मी ते परचेस केलं. भेटूया माझ्या नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.